नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुमच्या भावाच्या चॅनल वरती आणि तुमच्या बहिणी चॅनल वरती सुद्धा. बहीण कशी असेल तुमचं बरोबर, तुमच्या वहिनी चॅनल वरती नेहमीप्रमाणे आम्ही कार मध्ये आहोत आणि आमचा कार मधूनच सुरुवात असणार आहे. कारण मागचे 2-3 ब्लॉग पूर्वी तुम्ही बघितलं असेल की हिच्या मामाच्या घरी गेलतो, तर माझ्या मामाच्या घरी चाललोय. का कारण मामाच्या मुलीचा बर्थडे होता, आता तिचा बर्थडे करायचा, आम्ही जाऊ नाही शकलो. आता जाणारे आणि बर्थडे करणारे आणि ही पहिल्यांदा चालली त्यांच्या घरी. बघूया कसा काय प्रवास होतोय कसा नाही. आणि काय म्हणणार आहेस? हो, मम्मीच्या भावाच्या घरी चाललं, विसरलोच. माहेरी म्हणा ना, मम्मीच्या भावाच्या घरी, म्हणून आमच्या जास्त मम्मी एक्साइटेड आहे. काय नाही मित्रांनो, इकडे बघा जरा माझ्याकडे कशा माझ्याकडे बघता ना मित्रांनो, कशात बरेच का बघा. मी नवीन घातलंय पण इथे लुक बघा, सेम लुक आहे आधीच्या ब्लॉग मधलाच आहे. असू दे, म्हणजे तुम्हाला कळते माझ्यावर मला कपडे घेत नाही. काही नाही, आता आजीला घेऊन आलो. आजीला दाखवते का? आजी कॅमेऱ्यात बघणार आहेस का? आजी हा इथं बसते ना, ती आजी आमची, ती मम्मीची मम्मी आहे. आता केक घ्यायचा प्लॅन आमचा. केक घेऊन मग मामाच्या घरी जाणार आहे. मला दुकान पण सापडे ना, दुकान पण सापडा ना केकचं मेन. म्हणजे काय करताय सातारकर, केकचं दुकान टाका पटकन यार. आता आम्ही दुकान शोधतो, सापडलं की परत व्लॉग स्टार्ट करतो. केक घेतला मित्रांनो, चांगला केक घेतलाय. तुम्हीच बघा पुढे कसा केक असेल. रोज फ्लेवरचा घ्यायचा, पहिल्यांदा काहीतरी ट्राय केलंय. उचलो मित्रांनो, इथं पार्किंग चालू आहे आणि ते वरचा 2 नंबरचा आहे ना, ते घर आहे मामाचं. यांना माहित नाही मी ब्लॉग करतोय, बघू कसे रिॲक्शन. काम करणाऱ्यांचं स्ट्रगल बघता का मित्रांनो. लॅपटॉपची बॅग आहे, आता मी काम करणार आहे जाऊन. वर्क फ्रॉम होम म्हटले की आम्ही कुठेही फिरत असतो. तेवढेच आम्ही इथं पण नाही बघा. आजी दिसणार तर कसं पप्पांची तब्येत झाली ना, त्यामुळे आम्ही जरा बसताना. आता मी माझ्या मामाच्या घरी ब्लॉग करू शकतो, कारण मला इश्यू नाही. तर हिच्या मामाच्या घरी अजून जरा तेवढं हे नवीन आहे ना, त्यामुळे करता येत नाही. इथं माझा दुसरा भाऊ आहे, तो पुण्यात गाजवतोय. अरे कुठे गेला माझा भाऊ? तिथं मामा आहे, मामा जेवत बसला. मामाला सिरियस, मामासोबत मस्ती नाही करत मी. अरे अनिरुद्ध कुठे गेलाय? तो बाहेर गेला. अरे माझा भाऊ आला, इकडे हात मिळव. राम राम. हाच ह्याच्याबद्दल म्हणत होतो मी. व्लॉग बनवतोय रे. लाईक, शेअर, सबस्क्राईब और फॉलो. येस, आत्ताच बोलून टाकलं त्यांनी. मित्रांनो, सिंगल या, कोण पोरगी बघत असेल तर सांग. 100% मामा नाही म्हणून बोलते, एवढी हिंमत आहे नाही तर. एवढी हिंमत नाही आमच्यात. पण मेन कॉन्टॅक्ट असं आहे की आलोच आता इथे, तर एखादा टाइमपास एक फन गेम खेळायचा आम्ही जरा विचार केलाय. तो फन गेम एक माझ्या बायकोनं सजेस्ट केला, मी पण अजून खेळलो नाही कधी. इथं फरशी तुम्ही बघू शकता ही वाली. तर ह्या चौकोनामध्ये ती आम्ही डोळ्याला पट्टी बांधणार आहे आणि 1 मिनिट फक्त आम्ही टॅप टॅप काय करणार, चालत राहायचं. पायाने अशी वर खाली करायचं. म्हणजे सोल्जर परेड टाईप जागेवर थांबायचंय आणि त्या फरशीच्या बाहेर जायचं ना आम्हाला. हे आमचं एक चॅलेंज आहे. चॅलेंज जिंकल त्याला काय, त्याला मिसळ पुण्यात आल्यावर. हा पुण्यात येणार आहे. जर मी जिंकलो तर हा मला मिसळ, आणि जर मी हा जिंकला तर ह्याला मिसळ माझ्याकडनं तिकडं बोल, जिथं तो बोलेल तिथं. त्यासाठी पण नवीन ब्लॉग ते बघू. कसला भारी कॉन्टेंट सुचला भाई, नवीन ब्लॉग लगेच तयार आपला. नाही, मला डाल बाटी पाहिजे. मी जिंकलो तर पिंपरीमध्ये डाल बाटी एक चांगली भेटते. बरं ठीक आहे, ह्याला डाल बाटी देऊ आपण. मला माहिती डाल बाटी कुठली म्हणतोय, तो भक्ती शक्तीची म्हणत असणार आहे. हा, भक्ती शक्ती कुठं ये मैंने खा के रोक काय वो हमारे जमाने में. हा पण ठीक आहे, दाल बाटी हा जिंकला आणि मी जिंकलो तर बघू आपण काय होईल काय नाही. त्या कॉन्टेंट त्या व्हिडिओ मध्ये समजेल तुम्हाला. डाल बाटी. 1 2 3 स्टार्ट. हात नाही हलवले तरी चालते. जवळच आहे तुम्ही दोघे. झालं, स्टॉप आहे तिथं स्टॉप. हे बघा, आता मी तुम्हाला डोळे उघडून दाखवते. अनिरुद्ध, दाल बाटी तो गई तुम्हारी. मिसल इज ऑन. पण तरी पण दाल बाटी देईल, त्याला काय दाल बाटीला द्यायला आपल्याला काही विषय नाही. पण तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की देईल, आता पुण्यात गेल्यावर. आणि ह्या पप्पांचा दांगा नेहमीप्रमाणे असतो आमचा.
आता अक्षताचा बर्थडे करायचा. अक्षताला मी दाखवलंच नाही वाटतं आतापर्यंत व्हिडिओमध्ये. बघा हा माझा मामा आहे बरं का मित्रांनो. व्लॉग साठी मामा बनवत. हाय करा मामा बघतो तुम्ही. आणि माझी मामी आहे. आणि जिच्यासाठी आम्ही आलतो सातारला बर्थडे तिचा बर्थडे कर. आजीचं मग अशीच सांगितलं कारमध्ये. तर मित्रांनो झालं वाढदिवस झालं सगळं निघालं. मामाकडनं निघालो मग आजीला सोडलं आणि मग आता आम्ही आमच्या घरी निघालोय. आमच्या घरी म्हणजे मी माझ्या घरी जाणार आणि मी माझ्या माहेरी थांबणार आहे. हा आता तिला बघितलं आता मामाकडे आता तिच्या घरी म्हणजे असं वाटते उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्या तिला. माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत. मी आता माझ्या घरी चालले. बघितलं का 2 घर आहेत तिचे. पोरीला कायम 2 घर असतात. हा ना ठीक आहे बघू आता तिथे काय तिथे माहित नाही रेकॉर्ड करू शकेल की नाही. तिकडे अजून नाचतो जरा ही स्वतःच्या घरी असते मी पण लाजते माझ्या घरी. नमस्कार मित्रांनो. नमस्कार स्टार्टिंगच केलं आपण. ठीक आहे बाय बाय मित्रांनो. मित्रांनो आता जस्ट रेकॉर्डिंग करायचं होतं तर ह्या मॅडमनी काय केलं असेल. मी फोटो काढला माझा. फोटो काढला. मला फोटोच काढायचा होता आधी. मला मी कशी दिसते बघायचं होतं मग मी व्हिडिओ चालू करणार. तर अशा रीतीनं आम्ही आमच्या माहेरी आलेलो. हो आमची पण माहेरी ती. आणि विशेष आमच्या दोघांचं असे ह्यांच्या पाहुण्यांच्याकडे गेले मला लय झोप येते आणि माझ्या बाहेर आले की आमना लय झोप येते. काय माहिती आज मामाच्या इकडे पण तसंच झालं. जेवले मी अशी जी झोपली होते. झोपली डायरेक्ट. हा तर मग आता 4 दिवस नसणार तर काय माहिती ब्लॉग कधी कसं काय होणार आहे. 4 नाही सॉरी 4 दिवस. 4 दिवस त्याच्यावर नाही ठेवणार मी. मला करमत नाही त्याशिवाय. बोलू तुम्हाला एकटं चालतंय. आता माझा हात दुखायला लागलाय. हा तर काही नाही पोचलो. इथे घर आहे बघा. दिसतंय की नाही माहित नाही कुठे दिसतंय. आहे जाऊ दे ना. ठीक आहे प्रायव्हसी. त्यांना ते फेमस आहे त्यांना माहिती काय झालं गेलं तर कसं काय होऊ शकतं घराला. पाहुणे येतील. येस खूप पाहुणे येतील. काही विषय नाही. तर बस करूया संपला व्लॉग. हिच्या मामाकडे माझ्या मामाकडे हिच्या माहेरी अजून आम्ही व्लॉग घेतला नाहीये. मे बी नंतर घेईल. तिच्या घरचे काय म्हणतात बघ. आम्ही परमिशन घेईल आणि मग व्लॉग घेईल. तर ठीक आहे मित्रांनो कसा वाटला व्लॉग सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आम्हाला सबस्क्राईब प्लीज करा. असा हात पकडून लय दुखतो तो. असं तुम्ही सबस्क्राईब करताल मग आमच्याकडे पैसे येतील मग आम्ही स्टँड घेऊ. कोई तरीका है भीक मांगने का. असं मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये भीक मागणार. काय दिवस आलेत. ठीक आहे आता जय हिंद जय महाराष्ट्र. बाय बाय अलविदा.